श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. आज आपण 14वा अध्याय बघतोय. पण 14वा अध्याय बघण्यापूर्वी आपण आज आंतरराष्ट्रीय महिला दिन त्याविषयी बोलूया. आज आपल्या आपल्या देशामध्ये इंटरनॅशनल महिला दिन आहे. या सगळीकडे जगात महत्त्व आहे. आणि आजकाल आधुनिक काळामध्ये स्त्री शक्ती फार जागरूक आहे. स्त्री शक्ती अतिशय जागरूक आहे. आपल्याकडे शक्तीपीठ 3.5 पीठ आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात कोल्हापूरची देवी, तुळजापूरची देवी, वणीची देवी आणि रेणुका माता हे 3.5 पीठ आहेत. त्याचप्रमाणे महाकाली, महालक्ष्मी आणि सरस्वती यांचा पण देखील संगम आहे. या सगळ्यांची आपण प्रार्थना करतो किंवा त्यांचा जागर करतो. त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रामध्ये सुखसमृद्धी सुद्धा नांदते. आणि ज्या घरामध्ये लक्ष्मीचा वास निर्माण करतात किंवा लक्ष्मीचा अपमान करत नाही, त्या घरामध्ये सुखसमृद्धी लाभते. म्हणून लक्ष्मीचा कधीही घरामध्ये अपमान करू नये. आता आपण वळूया श्रीपाद वल्लभांच्या याच्याकडे. श्रीपाद वल्लभांचं चरित्र जे आहे ते शंकर भटांनी औदुंबराच्या वृक्षाशी ठेवलेलं असतं. तर औदुंबराच्या वृक्षामध्ये त्यांना म्हणतात की हे शंकर भट चरित्र तेच लिहितील आणि ते कधीही दुसरं कोणी लिहू शकणार नाहीत. आणि प्रथम ते संस्कृत भाषेत लिहितील, त्याच्यानंतर तेलुगू भाषेत लिहितील आणि त्यानंतर सर्व भाषेमध्ये त्याचं रूपांतर होईल. त्याच्यानंतर आणि आपण ब्राह्मणांनी पंचब्राह्मण असतात, त्यांनी जातीभेद करू नये कधीही. पण आपल्या जातीवाद म्हणजे थोडासा उच्च नीच जात असतात, त्यांच्याविषयी त्यांनी असं आकस करू नये. तर त्यांचा जर त्यांनी आकस केला तर श्रीपाद वल्लभ सगळं बघत असतात आणि त्यांचं ते चांगलं करतात. पण जो आकस करतो त्यांनी ते त्रास देतात. तर श्रीपाद वल्लभांचे 12 अभयवचन आहेत. तर 12 अभयवचनापैकी मी तुम्हाला एक अभयवचन सांगते. श्रीपाद वल्लभांचं चरित्र जर आपण नीट व्यवस्थितपणे वाचलं तर आपल्याला कोणीही त्रास देणार नाही. आणि आपल्याकडे ते सूक्ष्मरीतीने श्रीपाद वल्लभ बघत असतात. त्यामुळे आपण त्यांचं पारायण हे चांगलं म्हणजे चांगल्या पद्धतीने करावं अशी इच्छा आहे. आणि श्रीपाद वल्लभांच्या या 14व्या अध्यायाची फलश्रुती अशी आहे की आपण संकटापासून मुक्तता होते आणि उत्साहवर्धक आहे असं. श्रीपाद दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.